आज शुक्रवार दिनांक 27 मे 2022 विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या सुखदुःखात साथ देणारी निष्ठावंत जीवनसाथी, करुणा, त्यागमूर्ती, शोषितांची आई रमाई यांच्या 87व्या स्मृतिदिनानिमित्त रमाई यांच्या त्यागी समर्पित जीवनकार्यास विनम्र अभिवादन, कोटी कोटी नमन. रमाईंचा त्याग आणि समर्पण समजून घेताना डोळे पाणावतात. रमाई यांचा जन्म दाभोळजवळील वनंद गावातील एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव भिक्खू धोत्रे वलंकर व आई रुक्मिणी. भिक्खू यांचे भाऊ व मेव्हणा मुंबईत राहत होते. त्यांची जीवनसाथी रुक्मिणी स्वयंपाकासाठी लाकूड फाटा, शेण आणि शेणाच्या गोवऱ्या आणणे आणि मोलमजुरीची कामे देखील करत असत. अशा स्वरूपाची कामे करून भिक्खू आणि रुक्मिणी संसार चालवत होते. भिक्खू धोत्रे आणि रुक्मिणी यांना एकूण 4 मुले होती. मोठ्या मुलीचा विवाह झाला होता. ती दापोलीला सासरी राहत होती. त्यानंतर दुसरी रमाई, तिसरी गौरी आणि सर्वात लहान शंकर होता. भिक्खू धोत्रे वलंकर दाभोळ बंदरात समुद्रापासून ते बाजारापर्यंत माशांनी भरलेल्या टोपल्या आणण्याचे काम करीत असत. त्यांच्या छातीत वेदना होऊन त्यांच्या वेदनादायक मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूवेळी रमाई, गौरीबाई व शंकर ही मुले वयाने लहान होती. या मुलांचा सांभाळ त्यांच्या चुलत्यांनी व मामांनी केला. चुलता व मामा भायखळा मार्केटजवळ असलेल्या चाळीत राहत होते. चुलते लाकडाच्या वखारीत लाकडे तोडण्याचा धंदा करीत. मामा गोविंदपूरकर हे 116व्या फलटणीतून हवालदार पदावरून सेवानिवृत्त होऊन पेन्शनर होते. ते BPSC सोसायटीमध्ये कामाला होते. यानंतर गौरीबाईचा विवाह गंगाराम येलमकर यांच्याशी झाला. रमाईंचे माहेरकडील नाव रामीबाई होते. बाबासाहेबांचा विवाह जमवण्यासाठी रामजी बाबा वलंकरांच्याकडे व गोविंदपूरकरांच्याकडे मुलगी पाहण्यासाठी भायखळ्याला गेले होते. यावेळी मितभाषी, स्वभावाने अतिशय शांत वृत्तीची रमाई पसंत केली. सन 1908 बाबासाहेबांचा रमाईंच्या सोबत विवाह मुंबई भायखळ्याच्या बाजारओळीत झाला. रमाई अशिक्षित जरी असल्या तरी त्यांना बाबासाहेबांनी पत्र लिहिणे, वाचणे आणि प्रत्यक्ष अक्षर ओळख करून दिली होती. वाचायला, लिहायला शिकवले होते. बाबासाहेबांच्या सोबत झालेल्या विवाहामुळे प्रचंड ज्ञानी असणाऱ्या विश्वविद्यालयातच जणू रमाईंनी प्रवेश घेतला होता. यावेळी सुभेदार रामजीबाबा मुंबईतच राहत होते. रामजीबाबांचे 1 खोलीचे छोटेसे घर होते. बाबासाहेब 5 वर्षे वयाचे असताना आई भीमाबाईंचे निर्वाण झाले होते. बाबासाहेबांचे पालनपोषण आत्या मीराबाई करत होत्या. यावेळी बाबासाहेबांच्या सावत्र आई जिजाबाई ह्या देखील घरी असत. आंबेडकर कुटुंब मोठे होते. मुंबईत असताना बाबासाहेब हायस्कूल सुटल्यानंतर अवांतर वाचन करण्यासाठी चर्नी रोड गार्डनमध्ये जाऊन अभ्यास करीत असत. त्यावेळी सुप्रसिद्ध चरित्रकार, ग्रंथकार, OBC समाजाचे सुप्रसिद्ध शिक्षक कृष्णराव अर्जुन केळुस्कर गुरुजी हे देखील गार्डनमध्ये येऊन ठराविक ठिकाणी बसून वाचन करीत असताना त्यांनी सलग 3-4 दिवस बाबासाहेबांना पाहिल्यामुळे त्यांच्याजवळ येऊन विचारपूस केली. यावेळी सारी हकीकत त्यांना समजल्यावर केळुस्कर गुरुजींनी पद्धतशीर वाचन कसे करावे याविषयी बाबासाहेबांना मार्गदर्शन केले. अनेक मोठमोठ्या ग्रंथकार यांची पुस्तके वाचण्यास दिली. यावेळेपासून बाबासाहेबांच्या ज्ञानात माहितीची वाढ होतच गेली. बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास झालेले असताना बाबासाहेबांचा सत्कार करण्याचे ठरले. सत्काराचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते राव बहादूर सीताराम केशव बोले व कृष्णराव अर्जुन केळुस्कर गुरुजी होते. हा सत्कार रमाईंनी पाहिला होता. आपल्या जीवनसाथीचा गुणगौरव पाहताना रमाईंना आनंद झाला होता. या सत्काराच्या वेळी बाबासाहेबांना केळुस्कर गुरुजींनी स्वतः लिहिलेले गौतम बुद्धांचे चरित्र सप्रेम भेट दिले. हे पुस्तक बाबासाहेबांनी वाचले. हे पुस्तक रामजी बाबांनी रमाई यांच्याकडून देखील वाचून घेतले होते. या वयातच बाबासाहेबांसह रमाई देखील बुद्धांच्या ज्ञानाचा प्रकाश आणि तर्कशुद्ध आणि विज्ञानवादी विचाराने प्रेरित झाले. दोघेही ज्ञानरूपी उजेडात सतत वावरत असत. हा ज्ञानरूपी उजेड रामजी बाबांनी रमाई यांच्या गोड शब्दांनी आवाजात ऐकला होता. बाबासाहेबांनी राष्ट्रपिता ज्योतिरावांना गुरुस्थानी मानले असल्याने
मुलाचे नाव रमाई यांच्या संमतीने बाबासाहेबांनी यशवंतराव ठेवले. रमाईंना यशवंतराव, गंगाधर, रमेश, इंदू आणि राजरत्न ही मुले होती. सन 1920 साली जुलै महिन्यात गंगाधर आजाराने मरण पावले. यावेळी बाबासाहेब लंडनमध्ये उच्च शिक्षणासाठी वास्तव्यात होते. गंगाधरच्या औषधोपचारासाठी पुरेसे पैसे नसल्याने बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे पत्राने रमाईंनी कळवले होते. यशवंतराव यांच्या व्यतिरिक्त सर्वच मुले आजारपणात गेली. मृत्यू सतत आंबेडकर कुटुंबियांच्यावर झडप घालत होता. राजरत्न हा बाबासाहेबांचा विशेष लाडाचा मुलगा. या मुलाविषयी बाबासाहेब म्हणायचे, हा मुलगा निश्चितच पराक्रमी होणार, जगाला योग्य दिशा देणार. 1917मध्ये बाबासाहेबांच्या सावत्र आई जिजाबाई कालवश झाल्या. या सुमारास रमाईंना एक मुलगी झाली. कौतुकाने तिचे नाव ठेवले इंदू. इंदू खूप देखणी होती, मात्र ती 1.5 वर्षातच मरण पावली. या काळातच बाबासाहेबांचे वडील बंधू आनंदराव मरण पावले. यावेळी बाबासाहेब सिडनेहम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीस लागले होते. यावेळी त्यांना वेतन 450 रुपये मिळत होते. पहिल्या पगाराला तुळसा, मंजुळा या आणि इतर नातेवाईकांच्यासह रमाई यांना देखील बाबासाहेबांनी कपडे घेतले. यावेळी बाबासाहेब दरमहा केवळ 100 रुपये घर खर्चासाठी देत होते. या 100 रुपयात सारा संसार चालवण्याची कसरत रमाईंना करावी लागत होती. बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क, अमेरिका येथे जात असताना घर खर्चासाठी रमाई यांच्याकडे जरी काही पैसे दिले असले तरी त्यात घर खर्च भागवणे महाकठीण होत असल्याने रमाई यांनी स्वयंपाकासाठी लाकडाचा वापर करून स्वतः शेणाच्या गोवऱ्या थापून त्यावर स्वयंपाक करीत असत. अमेरिकेत आपले उच्च शिक्षण पूर्ण करून आल्यानंतरही बाबासाहेबांना आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नसे. बाबासाहेब आपल्या अभ्यासात मग्न असत. यावेळी रमाई यांनी त्यांच्या या कार्यात बाधा येणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली. यावेळी दिनांक 25 नोव्हेंबर 1921 रोजी लंडनहून पाठवलेल्या पत्रात बाबासाहेब रमाईंना म्हणतात, गंगाधर आजारपणात गेला. हे वाचून वाईट वाटले. या पत्रात पुढे बाबासाहेब म्हणतात, ही भारतीय विषमतावादी समाजरचना बदलण्यासाठी मी सर्व शक्तीने झटत आहे. या कामात मला तू समजून घेतले आहेस, मला सहकार्य करत आहेस, याबद्दल तुझे मी आभार मानतो. रमाई देखील भारतात अभ्यास करीत आहेत, लिहायला वाचायला शिकत आहेत. हे वाचून बाबासाहेबांना फारच आनंद झाला. बाबासाहेबांना इंग्लंडमध्ये असताना भारतात रमाईंना पैसे पाठवण्यासाठी पैशाची तजवीज करीत असताना पैसे येण्यास वेळ जर लागला तर स्वतःचे दागिने मोडून खर्च भागवण्याची सूचना बाबासाहेबांनी रमाईंना केली होती. पहिल्या कोर्ट केसचे 300 रुपये बाबासाहेबांना मिळाले होते. ते बाबासाहेबांनी रमाईंच्या हातात दिले. बाबासाहेबांना भीमाई आणि वडील रामजी बाबांची फार आठवण येत असे. सन 1926मध्ये राजरत्न यांना निमोनिया झाला. या आजाराने राजरत्न यांची प्रकृती फारच गंभीर बनली. बाबासाहेबांना कोर्टात निरोप मिळाला, राजरत्न गंभीर आहे. बाबासाहेब घरी आले पाहतात तर काय, रमाईंच्या मांडीवर राजरत्न निपचित पडला होता. राजरत्नाला निपचित पडलेले पाहून बाबासाहेबांचे आणि रमाईंचे हृदय पिळवटून गेले. हा बाबासाहेबांचा शेवटचा मुलगा, राजबिंडा मुलगा राजरत्न रमाईंना आणि बाबासाहेबांना सोडून गेला. दुःखाने या माऊलीची अवस्था दयनीय झाली होती. अशातच अनंत दुःखाने रमाईंना हवालदिल केले. रमाईंची 4 मुलं मरण पावली. फक्त यशवंतराव वाचले होते. सगळी मुलं काळ आणि हृदयद्रावक परिस्थितीने हिरावून नेले होते. रमाईंना आणि बाबासाहेबांना या दुःखातून बाहेर येणे महाकठीण झाले होते. आत्तापर्यंत लहान 4 मुले गंगाधर, रमेश, राजरत्न व इंदू या लाडक्या लेकरांना मूठ माती द्यावी लागली होती. कोणत्याही कामात दोघांचे लक्ष लागेनासे झाले. सारे जीवनच दोघांना काळेकुट्ट भयान वाटू लागले होते.
राजरत्न ज्या खोलीत मरण पावला होता त्या खोलीत बाबासाहेब परत केव्हाही गेले नाहीत. यावेळी बाबासाहेब संन्यस्त वृत्तीने वागू लागले. बाबासाहेबांनी बोलणेही कमी केले. यावेळी बाबासाहेबांना रमाईंनी समजावून सांगितले, संवेदनशील मनाला आवर घाला, दुःख कमी करा, अश्रू पुसून टाका. इतकेच नव्हे तर सामाजिक व्यवस्था बदलण्याच्या कार्याची आठवण करून दिली. रमाई मुलांच्या मृत्यूने दुःखी कष्टी झालेल्या होत्या, परंतु अशा परिस्थितीत देखील सामाजिक व्यवस्था परिवर्तनाचे कार्य आपल्या साहेबांनी हाती घ्यावे या प्रतिज्ञेची आठवण करून दिली आणि रमाई बाबासाहेबांना म्हणाल्या, तुम्ही या दुःखातून बाहेर पडावे यातच हित आहे. माझ्यासाठी एवढं करा. शांत निशब्द झालेल्या बाबासाहेबांच्या तुफानाला पुन्हा रमाईंनी चेतना दिली. आंबेडकर कुटुंबांची चिंता, अपार कष्ट आणि पुत्रवियोगाचे रमाईंचे शरीर जर्जर झाले होते. पुढे प्रकृती स्वास्थ्यासाठी रमाईंना बाबासाहेबांनी धारवाड येथे वराळे यांच्याकडे पाठवले. येथील वसतिगृहातील मुले उपाशी असल्याचे कळाल्यानंतर रमाईने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवून मुलांना गोडधोड जेवण खाऊ घातले. रमाईंचा सर्वोच्च असीम त्याग आणि समर्पण ठायी ठायी होता. साऱ्या बहुजन बांधवांच्या सुखी समाधानी संसार उभा करण्याच्या रमाई आणि बाबासाहेब या दोन महामानवांचा उद्देश, यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराकडे, कुटुंबाकडे, लहान लेकरांच्याकडे या महामानवांनी कायमचेच दुर्लक्ष केले होते. याकडे आपण डोळेझाक करून चालणार नाही. सन 1930मध्ये लंडनच्या गोलमेज परिषदेसाठी बाबासाहेबांना निमंत्रण आले असता त्यांना निरोप देण्यासाठी माता रमाई बंदरावर गेल्या होत्या. यावेळी बाबासाहेबांच्या गळ्यात पडणारे असंख्य पुष्पहार पाहून त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. त्यावेळी बाबासाहेबांनी रमाईसोबत असणाऱ्या यशवंतरावांना कुरवाळले. यावेळी रमाईंचा कंठ दाटून आला, परंतु स्वतःला सावरलं. आपल्या जीवनसाथींचे यश पाहून आनंद झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या बहुजन समाजातील बांधव आणि भगिनींना हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी, बौद्धिक रणसंग्राम करण्यासाठी गोलमेज परिषदेमध्ये जात आहेत, ही माहिती त्यांना होती. बाबासाहेबांच्यामुळे आपल्याला मूलभूत अधिकार मिळणार आहेत याची चर्चा सतत रमाईंच्या कानी पडत होती. त्यामुळे बाबासाहेबांच्याकडे कौतुकाने भरलेल्या करुण डोळ्यांनी पुन्हा पुन्हा त्या पाहत होत्या. आपल्या जीवनसाथीचा गौरव सारे उपस्थित बांधव आणि भगिनी घोषणाने करत होते. या दुमदुमणाऱ्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. हे पाहिल्यानंतर रमाईंना खूप खूप आनंद होत होता. शिवाय बरेच दिवस आपल्यापासून आपले जीवनसाथी दूर जाणार आहेत याचे शल्यही होते. अशा विपरीत परिस्थितीत त्या होत्या, तरीही बहुजन समाजाच्या हक्काधिकारात रमाईंच्या त्यागाचे अत्युच्च समर्पण सामावलेले आहेत. सन 1932मध्ये पुना कराराच्या वेळी बाबासाहेबांना काँग्रेस व महात्मा गांधी यांच्या भक्तांच्याकडून खुनाच्या धमक्यांची पत्रे येत होती. या काळात काँग्रेस पक्षांचे व गांधीजींचे लोक खुनशी डोळ्यांनी बाबासाहेबांच्याकडे व बाबासाहेबांच्या कुटुंबाकडे पाहत होते. अख्खा देश एका बाजूला आणि बाबासाहेबांचे अनुयायी व परिवार एका बाजूला, अशी विपरीत परिस्थिती त्यावेळी होती. यावेळी रमाईंना क्षणाक्षणाला बाबासाहेबांची चिंता लागून राहिली होती. या चिंतेने रमाईंची तब्येत फारच खालावली. या दिवसागणिक चिंतेने त्यांचा आजार बळावत चालला होता. सन 1934 साली सिंहगडावर 60-70 लोक बाबासाहेबांना मारायला आले होते. सुरक्षा व्यवस्था चोख असल्याने त्या लोकांचा प्रयत्न फसला. मात्र रमाईंची चिंता या प्रकाराने आणखीनच वाढली. सन 1920 ते 1935 या कालावधीत रमाई 15 वर्षे सातत्याने आजारी असायच्या. रमाई अवघ्या वयाच्या 36व्या वर्षी 27 मे 1935 रोजी सकाळी 9 वाजता कालवश झाल्या. डॉक्टर बाबासाहेबांना सर्व सुखदुःखात साथ देणारा निष्ठावान सच्चा जीवनसाथी सोडून गेल्याने बाबासाहेबांना अतोनात दुःख झाले.
ब्रिटिशांच्या राजवटीत बाबासाहेबांनी पुरुषांच्या बरोबर महिलांना देखील क्रांतिप्रवण होण्याचे प्रशिक्षण दिले होते. कारण बाबासाहेबांची प्रामाणिक धारणा होती की महिलांच्या प्रगतीवर समाजाची प्रगती अवलंबून असते. दिनांक 20 जुलै 1942 रोजी नागपूरला SC/ST महिलांची परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महिला परिषदेच्या पहिल्या अध्यक्ष सुलोचनाताई डोंगरे होत्या. भारतातील बऱ्याच भागातून तसेच नागपुरातून व नागपूरजवळ खेड्यातून मोठ्या प्रमाणात महिला या परिषदेस आवर्जून उपस्थित होत्या. या सभेस 25,000 महिलांची उपस्थिती होती. यावेळी बाबासाहेबांनी महिलांना मार्गदर्शन केले. बाबासाहेबांनी यावेळी मार्गदर्शनात सांगितले, स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी योजित असतो. याच भाषणात बाबासाहेबांनी पुढे मार्गदर्शनात सांगितले की लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहभागी व्हावे. मात्र गुलामासारखे वागवल्यास तिने पतीला खंबीरपणे नकार द्यावा व समतेसाठी आग्रह धरावा. रमाई विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणा, शक्ती, ऊर्जा होत्या. बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ रमाईंना अर्पण केला आहे. दिनांक 21 जुलै 1942 रोजी व्हाईसरॉय कौन्सिलचे सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला निघाले होते. हजारो लोक बाबासाहेबांना निरोप देण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जमले होते. आपले लोकप्रिय नेते अंतरिम सरकारमध्ये ऊर्जा, सिंचन, श्रम या खात्याच्या केंद्रीय मंत्रीपदी उच्च स्थानावर पोचले. या आनंदाने सर्वजण बाबासाहेबांचा जय जयकार करीत होते, हारतुरे अर्पण करत होते. पण रमाईंच्या त्याग आणि समर्पणामुळे या उच्चस्थानी बाबासाहेबांना पोहोचता आले. ते कौतुकाने भरलेले करुणामय रमाईंचे डोळे मात्र या दिवशी बाबासाहेबांना कोठेच दिसत नव्हते. बाबासाहेबांना यावेळी रमाई यांची निश्चितच आठवण झाली असणार. त्या आठवणीने बाबासाहेबांचे डोळे निश्चितच पाणावले असणार. रमाईंचा त्याग आणि समर्पण समजून घेताना डोळे पाणावतात. विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या सुखदुःखात साथ देणारी निष्ठावंत जीवनसाथी, करुणा, त्यागमूर्ती, शोषितांची आई रमाई यांच्या 87व्या स्मृतिदिनानिमित्त रमाई यांच्या त्यागी समर्पित जीवनकार्यास विनम्र अभिवादन, कोटी कोटी नमन.